नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे किंवा कविता आहे, याचं नाव काय बरसही जलद. काय आहे याचं नाव बरसही जलद. आणि इथे हा जे कविता आहे त्यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय बघणार आहे. तर चला बघूया. पहिले आपण बघणार आहे कवी यांचा परिचय. काय बघणार आहे? कवी यांचा परिचय. तर कवी कोण आहे? गोस्वामी तुलसीदास. कोण आहे? गोस्वामी तुलसीदास. तर चला बघूया यांचा परिचय. परिचय बघा. जन्म 1511 बांद्रा उत्तर प्रदेश. मृत्यू 1623 वाराणसी उत्तर प्रदेश. परिचय. गोस्वामी तुलसीदास ने अवधी भाषा में अनेक कालजयी ग्रंथ लिखे हैं। आप प्रसिद्ध संत, कवि, विद्वान और चिंतक थे। गोस्वामी जी संस्कृत के विद्वान थे। आपने जन भाषा अवधी में रचनाएं लिखी। आज से 500 वर्ष पूर्व कितनी आज से 500 वर्ष पूर्वी जब प्रकाशन दूरदर्शन रेडिओ जैसी सुविधाएं भेटलेली आहे ती नाही होती ऐसे दौर में भी आपके ग्रंथ रामचरितमानस जन जन का कंठस्थ था। जेव्हा हे सगळं नाही होते तेव्हा पण यांचं जे रामचरितमानस आहे ते लोकांच्या जीवावर होते तेव्हाच पण आपके द्वारा रामचरितमानस किंवा रामचरित महाकाव्य रामचरितमानस को विश्व के लोकप्रिय प्रथम 100 महाकाव्यों में महत्वपूर्ण स्थान प्राप्त है। तर इथे काय म्हणाला आहे की जे रामचरितमानस आहे ते विश्वात लोकप्रिय प्रथम 100 म्हणजे प्रथम जे 100 महाकाव्य आहे त्यामध्ये एक महत्वपूर्ण स्थान घेतलेले आहे यांची प्रमुख कृती बघा. रामचरित मानस महाकाव्य, कवितावली, विनय पत्रिका, गीतावली, दोहावली, हनुमान बाहुक, बर्वे, रामायण, जानकी मंगल आदि. तर याप्रमाणे इथे यांची हा प्रमुख कृतिया आलेली आहे किंवा दिलेली आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता यांच्या पद्य संबंधित पण दिलेले आहे. हे सगळं यांनी कसं लिहिलं किंवा कसं नाही आणि यांच्या पद्य संबंधित पण दिलेले आहे. तर चला बघूया. प्रस्तुत पद्यांस बघा. पद्य संबंधी यांचा परिचय बघा. प्रस्तुत पद्यांस गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस महाकाव्य के किशीगंधा कांड से लिया गया है. कोणता? किशीगंधा हा कांडातून लिहिलेले आहे. यह पद्यांश चौपाई एवं दोहा छंद में है. यहाँ गोस्वामी जी ने वर्षा ऋतु में होने वाले परिवर्तनों का सुंदर वर्णन किया है. उन्होंने विविध गुणों को दर्शाया है. उपयुक्त प्रसंग सीताहरण के बाद का ही श्री राम लक्ष्मण सीता जी की खोज में भटक रहे थे. इथे दिलेले आहे की यांचा कोणता प्रसंग केलेले आहे ज्याबद्दल सीताजी तुम्हाला माहित आहे ना सीता राम लक्ष्मण हे सगळं जे आहे गुरुजन हे सगळं काय करत होतं जेव्हा सीता यांचा हरण झालेला होता त्याप्रमाणे जे राम किंवा लक्ष्मण आहे हे सीताला चौकशीसाठी किंवा ती कुठे सापडली ते रावण कुठे त्याला घेऊन झाला आहे हा सगळं जे प्रसंग आहे ना ते तिथे दिलेले आहेत. आणि त्या खोजात भटक रहे. सीता के बिना श्रीराम व्याकुल आहे आणि सीता नाही भेटलेली आहे त्यापर्यंत जे श्रीराम आहेत ते खूपच व्याकुल आहेत. रामचंद्र जी कहते हैं कि आसमान में बादल घोर गरज कर रहा है. पत्नी सीता के न होने से मेरा मन डर रहा है. आकाश में बिजली ऐसे चमक रही है जैसे दुष्ट व्यक्ति की मृत्यता स्थिर नहीं है. इथे म्हणाले आहे की असे वाटत आहे की आकाशात असं जे आकाशात असं झालेली आहे जी बिजली कडकत आहे की जसं आम्हाला वाटत आहे की सगळं काही विचित्र समाचार आपल्याला भेटणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा इथे काय आहे कविता यांची सुरुवात केलेली आहे परंतु इथे तुम्ही बघणार थोडासा वेगळं चित्र दिलेलं आहे. हा जे दिले आहे हा कोण आहे? चौपाई. म्हणजे हा चौपाई बद्दल ही हा जे कविता आहे हे तुमचा आहे. बघा
घन घमंड नभ गर्जत गोरा. परत बघणार आपण, नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, घन घमंड नभ गर्जत गोरा, प्रिया हीन डरपत मन मोरा, दामनी दमक रही घन माही, खलके प्रीती जथा थिर नाही. इथे जे चौपाई बद्दल दिलेले आहे काव्य तुम्हाला, इथे कवी म्हणत आहे की रावण काय म्हणत आहे बघा. रावण यांनी काय केलेले आहे, सीताजी रावण यांनी सीताजींचा निर्धानांतर केलेले आहे आणि भगवान श्रीराम यांनी मैत्री मुले सुग्रीव यांची मैत्री कोण आहे, भगवान श्रीराम यांचा मित्र कोण आहे, सुग्रीव. आणि सुग्रीव मैत्री आहे आपल्या सेनाचा मदतीसाठी किंवा आपल्या सेना बरोबर त्यांना सीताला शोध केलेले आहे आणि हा प्रयत्न केलेले आहे की आम्ही तुम्हाला सीता यांना शोधून दिलेला आहे. आणि इथे म्हणाले आहे की जेव्हाही यांना नाही सापडत आहे कोणाला, राम किंवा लक्ष्मण किंवा सुग्रीव यांना नाही शोधायला आलेले आहे किंवा ती भेटत नाही, इथे तुम्हाला भेटत नाही असं त्यांनी दिलेले आहे. मी परत सांगते बघा की इथे काय म्हणाले आहे की जेव्हा, बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या, जेव्हा रावणने सीता यांचं हरण केलेले होते, त्याबद्दल इथे कसं झालेला होता की ते त्यांना कुठेतरी त्यांना लपवले आहे. तर याप्रमाणे जे राम आहे त्यांनी सुग्रीव यांची मित्रता झालेली आहे त्याबद्दल हा जे सुग्रीव आहे आणि त्यांचं जे दल आहे त्यांना हे सगळं मिळून, राम सोबत हा सगळं मिळून सीता यांचा शोध करायचा आहे किंवा त्यांनी असं प्रयत्न केलेले आहे किंवा हा प्रयत्न घेतले आहे की मी तुम्हाला सीताला हे कुठे आहे मी तुम्हाला शोधायचा मदत करणार आहे. तर यापर्यंत असं दिलेले आहे. आणि इथे म्हणाले आहे की जसा असं म्हणत आहे की जसे तुळदास यांनी म्हणले आहे की पायीचं चाचणी घेत आहे ते म्हणजे भाऊ मेघ अग्रत. आणि त्याबद्दल जसे दामनी, जसं असं वाटते जसं वर्षा ऋतू होत आहे, वर्षा ऋतू होत आहे, आकाशात घरघोर अंधकार झालेले आहे आणि जोरजोरात वर्षा होत आहे आणि बिजली गडगडत चमकत आहे. जोर दामनी म्हणजे बिजली जोर चमकत आहे. असं वाटत आहे की मेघ आकारात आहे आणि तो मोठ्यानं गर्जन करीत आहे. आत घ्या माता मदार यांची स्थिती चांगली आहे. विजयी राहा ढगढगाळ आहेत त्यांच्या समोर अयस्काचक्रिय अखंड राहतात. म्हणजे इथे काय म्हणाले आहे की जसं असं वाटत आहे की जे हा घनघोर जे वर्षा चाललेलं आहे त्याप्रमाणे असं वाटत आहे की कोणी असं सांगत आहे की जसं दुष्ट व्यक्ती आहे ना, जे चांगले काम करत नाही, ते दुष्ट व्यक्ती आहे, ते त्याच्याबद्दल सीता तिथे दिलेली आहे आणि माझं जे मन हे खूपच थरथरत आहे कारण की सीता तिथेकडे आहे. कळतं की नाही? हो. आता दुसरा बघूया. बरस ही जलद भूमि नियर आए, जथा नवही बुद्ध विद्या पाए, बूंद अघात सहसी गिरी कैसे, खेल के बच्चन सत सहजैसे. इथे काय म्हणाले आहे बघा की काय म्हणतात की ढग जे आहे पृष्ठभागासल येतात आणि अशा प्रकारे पाऊस पडतो की एखादा विद्यवान अशा प्रकारे पाऊस पडत आहे की ज्याला बघून मला असं वाटते की एखादा विद्यवान जेव्हा तारण मिळते तेव्हा तो डगतो. काय करतो? जेव्हा तारक मिळते तेव्हा जे डगतो. बुंदे डोंगरावर उगार कशित करत आहे, कठोर पडणे आहे परंतु डोंगर आहे. संत्याचं वाईट प्रमाणाचा तो अणगिण्यात जडतो, च्या शब्द सहन करा. तर याबद्दल इथे म्हणाले आहे की जेव्हा जे हे घनघोर वर्षा होत आहे त्याप्रमाणे जसे की जे पर्वत आहे, पर्वतातून खूपच वर्षा झालेली आहे आणि जे जोरात वर्षा पडत आहे, जे पर्वतमध्ये पडत आहे आणि जे डगर आहे त्यातून पडत ते डगरमध्ये छेद केलेले आहे. तर अशा प्रमाणे असं वाटते आहे की जे चांगले संत आहे, जे चांगले संत आहे त्याच्याप्रमाणे इथे दिलेले आहे की जे चांगले संत असतात त्यांच्या बुंदे डोंगरावर पडत छेद करत आहे
परंतु डोंगर तसंचही आहे, त्यांना काही फरक पडला नाही. तसे एका संतांचा वाईट प्रमाणाचा अग्निल म्हणतो आणि त्याचप्रमाणे आपण कसं करायचं किंवा कसं नाही करायचं हे पण दिलेले जात आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. क्षुद्रा नहीं भरी चली तोराई, जैसे थोरही धन खल इतराई, भूमी परत भाडागर पाणी, जन जीवही माया लपटानी. तर इथे काय म्हणाले आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या. इथे प्रमाणे म्हणाले आहे की इथे सांगितले आहे की अतिष्ट सहा लग्न, अतिष्ट सहा लहान भल्या गुंतलेले आहे त्याच्याकडे अगदीप्रमाणे नेहमी बारिश होत आहे आणि त्यात ते गुंतलेले झालेले आहे. त्याप्रमाणे ते असं वाटत आहे की वर्षा ऋतू तिला घेऊन जाणार आहे, असंही त्यांना वाटत आहे. तर याप्रमाणे इथे आपण बघते की कशाप्रमाणे हा जे वर्षा आहे ते तिला घेऊन जाणार आहे. नीट प्रमाणे पुन्हा ऐकून घ्या. बघा ते काय म्हणाले आहे की अतिवृष्टी मुले सहा लहान घ्या भरलेला गुंतलेले आहेत, त्याचा कडा आधी त्याच मार्गाने मोडत दिलेले आहे. थोडे पैसे प्राप्त केल्यावर जसे वाईट लोकांप्रमाणे किंवा असेही वाटते की वाईट लोकांप्रमाणे अभिमान बघलेला प्राप्त केल्यावर वाईट लोकांप्रमाणे अभिमान बघलेला आहे. त्यांच्या सीमाकडे लक्ष देत नाही. जे तिला लक्ष भेटलेले आहे ते लक्ष देतात नाही. येथे पावसाचा पाणी असंच प्रकारे जमिनीवर पडते. येथे पावसाचं पाणी असंच प्रमाणे जमिनीवर पडते. पशु खूपच घाणेरडा झाले आहेत. जिवंत प्राणी माया लोभांचा जाळ्यात परिधान करणे घेतलेले आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, सिमटी जल भरही तलावा, जिमी सदगुज संजन पही आवा, सरिता जल जना नहती महू जाई, होई अचल जीम जरी पही पाई. तर इथे काय म्हणाले आहे की बघा, प्राणी अर्थ काय आहे यांचा स्पष्टीकरण काय? प्राणी जे आहे, पाणी जे आहे गोले केले जात आहे. पाणी जे आहे गोले केले जात आहे आणि तलावामध्ये त्याच प्रकाराचं भरले. पाणी जेव्हा वर्षा होते तेव्हा पाणी परत तलाव भरलेले आहे. जे पाणीचे बहाव आहे त्यामुळे तलाव भरलेले आहे. एक सज्जन असं वाटते की एक सज्जन आपोआप सद्गुण चला पेऊ या नदीच्या पाणी समुद्रात जाते आणि स्थिर राहते. जेव्हा हा सगळं पाणी गोलेले आहे तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये जाते आणि तिथे जाऊन स्थित होते. जसे जीवहरी म्हणजे देव प्राप्ती मुक्ती प्राप्त झाली आहे. असं वाटते की जसे देव प्राप्ती मुक्ती प्राप्त केलेले जात आहे. कळतं? हो. तर चला अजून बघूया. बघा, हरित भूमित्रीन संकुल सुमझी, परही नाही पंथ जिमी पाखंड, विवाद ते लुप्त होही सदग्रंथ. हा काय आहे? दोहा आहे. हा एक दोहा आहे. तर इथे काय दिलेले आहे बघूया. बघा, इथे दिलेले आहे की पावसात काय दिलेले आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या. पावसाला सवत्र हिरवल असते. पृथ्वी मोठा गवताने भरलेले आहे. जेव्हा पावसात होते तेव्हा सगळीकडे तुम्ही पाहणार की हिरवागारही दिसत आहे. तर हिरवागार दिसत आहे आणि असं वाटते जे गवत आहे गवतामुळे जे पृथ्वी आहे मोठी गवतामुळे भरलेले आहे. आता सर्वत्र हिरवे गवत आहे. आता सगळीकडे आपल्याला काय दिसत आहे? हिरवी गवत असंही दिसत आहे. जाताना हरवलेला पाया वाट. बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या. जाताना हरवलेला पाया वाट किंवा मार्ग ढोंगीपणाचा ढोंगी विचारासारखा झाले आहेत. सदग्रंथांची जाहिरात नीट प्रमाणे ऐकून घ्या. ग्रंथाची जाहिरात आणि काही काळ त्यात असलेल्या ज्ञानाचा अदृश्य होते. काय दिसते? त्याच
ज्ञानातच अदृश्य होते. म्हणजे इथे दिलेले आहे की जे वर्षा येते, वर्षा ऋतूपर्यंत ते असं वाटते की सगळीकडे हिरवीगार झालेली आहे आणि गवत असं वाढलेलं आहे की त्याप्रमाणे आपण सगळीकडे असं पाहत आहे की हा गवत हे जे इतकं भरलेलं आहे की सगळीकडे आपल्याला पृथ्वीवर गवतही दिसत आहे आणि जे मार्ग आपल्यासाठी सोडलेलं असतं त्या मार्गावर गवत असे पडलेले आहे की जे आपला जे रास्ता आहे, जे आपला जे मार्ग आहे, हा ढोंगी जे लोक आहेत ना त्यापर्यंत कसं लुप्त झालेले आहे असंही आम्हाला दिसत आहे. कळतं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की जे रामचरितमानस आहे, जे रामचरितमानस आहे ज्यांनी तुलसीदास यांनी लिहिलेले आहे. तर याबद्दल आपण असं पाहिले की याबद्दल किंवा हा रामचरितमानस बद्दल सीता किंवा राम आणि लक्ष्मण आणि सुग्रीव या आणि रावण या सगळ्यांचं किती कोणतं कोणतं स्थान दिलेले आहे आपल्यासाठी आणि हे पण पाहिले की जेव्हा सीता यांचं हरण झालेला होता त्याबद्दल रामजी आणि लक्ष्मण यांचा लोकांना कोण मदत केलेली होते? सुग्रीव यांनी मदत केलेली होते. त्याबद्दलही सीता आपल्याला परत किंवा सीता हाच देवी आहे हे आपल्याला परत भेटलेली आहे. कळलं की नाही? हो, धन्यवाद.